नमस्कार, मी सीता पिचड. तुम्ही हे शेंगा बघितलेत का? या आबाईचे शेंगा. याला आबाईचे शेंगा पण म्हणतात ते, कोणी कोणी आबाई बबाई पण म्हणते ती. तर याला ना भरपूर सारे नावं ती, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं बोलले जाते ती. तर याला खरसंबाळी पण म्हणते ती, गवारा म्हणते ती, कोयतेवाल, माशिंबी या नावाने ना ओळखली जाते. तर ही शेंग ना उष्णकटिबंध प्रदेशामध्ये ना जास्त प्रमाणात याची लागवड केली जाते. आणि ना ही वनस्पती ना अनेक वर्ष जगते. आणि ही वनस्पती ना कोकणामध्ये आणि आपल्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आढळते. ही वनस्पती ना मूळची ना वेस्ट इंडिजची आहे. आणि ही वनस्पती ना वेलवर्गीय असून तिला ना गुलाबी आणि निळसर रंगाची फुलं येते ती. त्याचबरोबर याच्यामध्ये ना पोषक घटक येते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते. तर अशा ना निरोगी आणि आयुर्वेदिक भाज्या खायलाच पाहिजे. ह्या शेंगांमध्ये ना भरपूर सारे प्रोटीन येते आणि याची भाजी पण केली जाते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.